आपण बनवणार आहोत अंडा मॅगी. यासाठी मी इथे गॅस पेटवून घेतला आहे आणि त्यावर एक भांडं ठेवलं आहे. त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलं आहे आणि अंड उकडण्यासाठी ठेवते. अजून 1 ग्लास पाणी आपण यात ॲड करणार आहोत आणि त्यावर एक झाकण ठेवणार आहोत. हे मी 5 मिनिटासाठी ठेवणार आहे मंद आचेवर. इथे आपलं अंड उकडलेलं आहे. आणि आपण मॅगीसाठी इथे कढई ठेवणार आहोत. या कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तूप गरम झालं की मी त्यात मोहरी टाकणार आहे, थोडेसे जिरे, चिमूटभर लाल मसाला, चिमूटभर हळदी पावडर आणि चिमूटभर धना पावडर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. यात आपण ॲड करणार आहोत आपला मॅगी मसाला. हे परतून घेऊया चांगलं आणि इथे 1 ग्लास पाणी टाकूया. गॅस फुल आचेवर ठेवूया आणि यात थोडंसं मीठ ॲड करूया. तोपर्यंत आपण इथे बारीक कोथिंबीर चिरून घेऊया. याला चांगली उकळी आली की आपण यात मॅगी टाकूया. मॅगी चांगली मिक्स करून घेऊया. तोपर्यंत आपण बॉईल केलेला अंडा इथे किसून घेऊ. बारीक किसल्याने मॅगीमध्ये ते चांगलं मॅच होतं. आता आपण हे मॅगीमध्ये टाकूया. मॅगी आपण साधारणतः 5 मिनिटं शिजवून घेऊ. मॅगीला थोडा रस्सा असल्याने मॅगी थोडी चवदार लागते. आम्हाला जास्त आवडते. ते तुम्हाला जसं आवडत असेल तसं राहू द्या. कोरडे लागत असेल तर कोरडी राहू द्या. आपली आता ही मॅगी तयार झालेली आहे. आपण एका भांड्यात ती काढून घेऊ. अशी झाली आपली अंडा मॅगी तयार.